उन्हाळ्यात ब्रेस्ट मिल्क सप्लाय एकदम कमी होतो का? अय्यो, असं का वाटतंय तुम्हाला? खूप साऱ्या आयांना असं वाटतं उन्हाळ्यात माझं दूध कमी होतं. कारण उन्हाळ्यात माझं बाळ सारखं-सारखं दूध पितंय. माझं बाळ दूध पिल्यानंतर आधी 1-2 तास थांबायचं. पण सध्या माझं बाळ 1-2 तास थांबतच नाही. लगेच-लगेच दूध मागतं. उन्हाळ्यात माझी ब्रेस्ट एकदम सॉफ्ट-सॉफ्ट वाटते. भरले असं वाटतच नाही. आणि उन्हाळ्यात माझं दूध लीकच होत नाही. अरे, तुम्हाला माहितीये, घरचे याच सगळ्या कारणांवरून सांगतात, की तुझं ना दूधच कमी झालंय. पण हे खरं आहे का? उन्हाळ्यात दूध कमी होतं का? चला, या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये जाणणार आहे. बाय द वे तुम्हाला सांगते, हे खरं आहे. उन्हाळ्यात दूध कमी होतं असं वाटतं, हे खरं आहे. आणि उन्हाळ्यात ब्रेस्ट जास्त सॉफ्ट राहतात, हे पण खरं आहे. सिक्रेट. चला, जाणून घेऊयात एक्झॅक्टली काय. मी श्रेया शाह, चालबत एज्युकेटर. मी माझ्या आयुष्यात एक खूप महत्वाची गोष्ट शिकली, की बाळंतिणीला पडणारे कित्येकही वेळा प्रश्न हे तिच्या मनातून पडत नाही. आपल्या अवतीभोवतीचे लोक, नातेवाईक जे आपल्याला सजेस्ट करतात, जे शिकवायचा प्रयत्न करतात, त्या चक्करमध्ये आपल्या डोक्यात हे जे डाऊट येतात ना, त्याच्यामुळे आपण जास्त कन्फ्युज होतो. बरोबर आहे की नाही? तुमच्या मनात नाही येत की नाही? कोणीतरी अजून तुम्हाला विचारतो, हेवी होतंय का छाती? आणि मग तुम्हाला वाटतं काय झालं? तर चला, जाणून घ्या उन्हाळ्यात असं काय वेगळं होतंय. उन्हाळ्यात तुम्ही लोक काय करता विचार करा. आपण सारखे सारखे जाऊन एक एक घोट पाणी पितो की नाही? म्हणून उन्हाळ्यात 4 महत्वाच्या गोष्टी होतात. तुमचं ब्रेस्ट नेहमीपेक्षा सॉफ्ट वाटतं. नंबर 2, तुमच्या ब्रेस्टमधून दूध गळत नाही. नंबर 3, तुमचं बाळ जे आधी 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं दूध पियचं, आता ते 5 मिनिटं पितं सोडतं, 5 मिनिटं पितं सोडतं. आणि नंबर 4, तुमचं बाळ सारखं सारखं दूध मागतं. या 4 पैकी तुम्हाला काही पण होत असेल तर पहिली आणि महत्वाची गोष्ट, प्लीज दाबून दाबून चेक करू नका ब्रेस्टमध्ये दूध केवढं आहे. काय होतं माहितीये का, बाळाच्या बाबतीत कोणतीही गोष्ट झाली ना, की सर्वात पहिली गोष्ट आई काय करते माहितीये का, ब्रेस्ट फिडिंग सप्लायला डाऊट करायला लागते. माझं दूधच कमी आहे, होतच नाहीये, येतच नाहीये. आपल्याला स्वतःवरचा डाऊट कमी करावा लागणार आहे. आपल्याकडे कोणताही दुसरा ऑप्शन नाही. तुम्ही पाचताय की नाही अगदी व्यवस्थित. उन्हाळ्यात काही बदल होतात ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. पण टेन्शन घेऊ नका. आता आपण खालून वरती वाटत, की उन्हाळ्यात पिल्लू सारखं सारखं का दूध मागतो? कारण सारखी सारखी तहान लागते. तुमच्या बाळाच्या आयुष्यातला पहिला उन्हाळा, दुसरा उन्हाळा किंवा तिसरा उन्हाळा. तर आपल्याला जेव्हा सारखी सारखी तहान लागते, आपण जाऊन पाणी पितो, ताक पितो, कोकम सरबत पितो. पण पिल्लूसाठी हायड्रेशन कुठून मिळतं? म्हणून पिल्लू सारखं सारखं दूध मागतो. म्हणून उन्हाळ्यात एकतर घाम येतो, अनइझी होतं. जर तुम्ही एसी पंखा चालू ठेवत नसाल, वरून काही लोक बाळाला गुंडाळून ठेवतात, बाळाला टोपी घालून ठेवतात, त्यामुळे बाळाची खूप जास्त चिडचिड होते. बाळाची जेवढी जास्त चिडचिड होते तेवढे पण ते सारखे सारखे ब्रेस्टवरती येतात. कारण त्यांना असं वाटतं मला जर शांत व्हायचंय तर मला निपल तोंडात पाहिजे. ही एकच पद्धतीची बाळाला माहिती शांत व्हायची. काही घरांमध्ये बाळाला पूर्ण वेळ गुंडाळून ठेवतात, टोपी घालून ठेवतात, पांघरून टाकून ठेवतात, बाळाला ऊब मिळाली पाहिजे. अरे, त्याच्यामुळे बाळ तुमचं जास्त इरिटेटेड होतंय, तो सारखं सारखं ब्रेस्टवर येतंय, सारखं सारखं ब्रेस्टवर येतंय, तर तुम्हाला वाटतं की माझं दूधच कमी झालं. म्हणून उन्हाळ्यात कित्येकही वेळा ते चिकचिक, तो घाम, ते इरिटेशन, त्याच्यामुळे पण तुमचं बाळ सारखं सारखं ब्रेस्टवरती येतं, जे नॉर्मल आहे, टेन्शन घेऊ नका. शेवटून दुसरी गोष्ट, पिल्लू कमी वेळ का दूध पितं? ओके, याची 3-4 कारण आहेत. ओके, काही जणांच्या घामाला जर खूप जास्त वास येत असेल तर पिल्लू छातीवर आल्यानंतर कित्येकही वेळा कमी वेळ दूध पितं आणि सरकतं. म्हणून प्लीज ऑल ऑफ यू, परफ्यूम मारू नका, डिओड्रंट वापरू नका, पण एसी आणि पंखा तर चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला आणि बाळाला दोघांना घाम कमी येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, कित्येकही वेळा तुम्ही जेव्हा बाळाला ब्रेस्ट फिडिंगसाठी घेताय तेव्हा तुमच्या बॉडीची हीट वाढते, बाळाच्या पण बॉडीची हीट वाढते, आणि तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे दोघांच्या मध्ये अगदी घाम जमा होतो. त्याच्यामुळे पण पिल्लू अनकम्फर्टेबल होतं आणि जास्त वेळ दूध नाही पिऊ शकत. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला माहितीये का, तुमचं बाळ सारखं सारखं दूध पित, म्हणून प्रत्येक वेळेस भूक लागली म्हणून दूध नाही पित आहे. हा 2 घोट पाणी पिलं आता बरं वाटतं, सोडून टाकेल. हा 2 घोट पाणी पिलं आता बरं वाटतं. पण श्रेया, याच्यामुळे वजन अफेक्ट होईल ना? होणार नाही, काळजी करू नका. उन्हाळ्यात कित्येकही वेळा बाळाचं वेट गेनचा जो स्पीड असतो ना, तो थोडासा कमी होतो, पण त्याच्या पलीकडे अजून काही होत नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. माझ्या छातीतून जे दूध गळायचं ते का गळत नाही? अरे, मी आता उत्तर दिलं. जर बाळ सारखं सारखं येऊन छातीतून थोडं 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 दूध पिणार असेल तर ती टाकी भरणार कधी आणि फ्लो कधी होणार?
तर तुमचं बाळ फ्रिक्वेंटली दूध पितंय आणि बाळ फ्रिक्वेंटली दूध पितंय म्हणून छाती भरण्या एवढा वेळच मिळत नाही. छाती भरण्या एवढा वेळ मिळत नाही म्हणून छाती लीक होत नाहीये. आणि शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट, ब्रेस्ट एवढी सॉफ्ट काय? कारण पिल्लू सारखं सारखं दूध पितंय, थोड्या थोड्या वेळेसाठी दूध पितंय म्हणून तुमचं ब्रेस्ट सॉफ्ट आहे. प्लीज टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. इनफॅक्ट आपण सांगतो तुम्ही जेवढं जास्त स्ट्रेस आणि टेन्शन घ्याल तेवढं तुमचं दूध अजून कमी होत जातं. म्हणून तुम्हाला स्ट्रेस आणि टेन्शन दोन्ही घेणं अलाउडच नाहीये, तुम्ही नाही घेऊ शकत. आलंय लक्षात? या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. उन्हाळ्यात ब्रेस्ट सॉफ्ट असते, उन्हाळ्यात बाळ सारखं सारखं दूध पितो, उन्हाळ्यात बाळ जास्त वेळ थांबत नाही, उन्हाळ्यात बाळ थोडंसं फजी वाटतं. म्हणून एन्व्हायरमेंटची काळजी घ्या, बाळाला कॉटनचे कपडे घाला, स्वतः एसी पंखा चालू ठेवा. मी असं नाही म्हणते बाळाला अगदी एसीच्या खाली ठेवा, पण कम्फर्टेबल वातावरण बाळाच्या अवतीभोवती ठेवणं हे खूप जास्त महत्वाचं आणि तुमच्या जबाबदारीचा पण एक भाग आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, उन्हाळ्यात सदगर्मीमुळे सर्दी होते. म्हणजे कित्येक वेळा तर घामामुळे बाळाला सर्दी होते. जर बाळाचं नॉक ब्लॉक असेल प्लस घामाचं इरिटेशन असेल तरी पण तुमचं बाळ नीट दूध नाही पिऊ शकत. म्हणून प्लीज चेक करा की बाळाला उन्हाळ्याच्या घामामुळे कुठे सर्दी तर नाही होत. म्हणून अगेन एन्व्हायरमेंट नीट ठेवा, वेल व्हेंटिलेटेड रूम, दारं खिडक्या उघडी ठेवा, बाळाला सिम्पल कॉटनचे कपडे घाला. आम्ही तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ पण करू की उन्हाळ्यात एक्झॅक्टली बाळाच्या स्किनची आणि कपड्यांची काळजी कशी घ्यायची. पण आतासाठी बाळंतिणीच्या ब्रेस्ट फ्लोची काळजी कशी घ्यायची समजून घ्या. बाळाला दिवसभरातून 5 वेळा शू होतीये का? होतीये. बाळ दूध पितंय का थोड्या वेळेसाठी? हो पितंय. बाळाचं वजन वाढतंय का? हो वाढतंय, एक 10 ग्रॅम कमी पण वाढतंय. टेन्शन घेऊ नका. बाळ अगदीच एनर्जेटिक नसेल, वजनच वाढत नसेल आणि दूध पण पित नसेल तर तुम्हाला डॉक्टरकडे एकदा दाखवायची गरज आहे. पण अदरवाईज टेन्शन घेऊ नका. थँक यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.